सर आपला परिचय देऊन थोडंसं करडीच्या प्लॉटबद्दल माहिती द्या आम्हाला. मी जगन्नाथ किशनराव राचुरी, राहणार पानगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. मी 86 नंबरची करडी मराठवाडा कृषी विद्यापीठानं जी तयार केली ती बियाणं आहे. हो. दरवर्षी आम्ही 1.5 फुटावर 2 फुटावर प्रत्येक वर्षी बदल करीत आलो. बर. यावर्षी काय केलं, 4 फुटाचं अंतर ठेवलं. नंतर 4 फूट. हा, आणि टोकन ते पण 100% आम्हाला 1 फुटाची गॅरंटी होती, पण ती मिळाली नाही. कमी जास्त अंतर झालेलं आहे. अंतर कमी जास्त. आणि आम्ही पहिले काही रासायनिक खत वगैरे काहीच वापरलं नाही, सेंद्रिय पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे. जीवामृत वगैरे सोडा. हो, जीवामृत हे ते समोरच टाक्या वगैरे आहेत. आणि नंतर मध्येच काय झालं ना, त्याची बुरशीचं प्रमाण वाढलं. बुरशीचं प्रमाण वाढल्याच्या नंतर अशी मर लागली. हा, त्याच्यानंतर मनोज साहेबाची माझी भेट झाली. मी त्यांना विचारणा केली, वा आमच्या करडीची मर चालू आहे आणि ही मर कशानं थांबत. त्यावेळेस त्यांनी कृषीचं WMF कृषी WMF नेचर केअरचं त्यांनी आम्हाला 10 एकरसाठी 30 किलो दिलं. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की वा एकरी 3 किलो सोडा, पण त्याच्यात अर्धा किलो दूध, अर्धा किलो गूळ टाकून 12 तास अगोदर भिजवत ठेवा. नंतर चाळून ते ड्रिपद्वारे सोडा. त्याप्रमाणे आम्ही केलं आणि त्याचा आम्हाला रिझल्ट सुंदर मिळाला. त्याच्यामुळे आमची करडई वाचली, नाहीतर आमच्या करडईचा जरा धेर सुटल्याने कार्यक्रम झाला होता. 100%. या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलंय की बा ह्या पद्धतीनं आज जवळपास 14 फेब्रुवारीला मी प्लॉटवरती व्हिजिट केली होती. आणि व्हिजिटच्या वेळेस त्यांनी बघितलं तर जवळपास मर सुरू झाली होती. 5 ते 10% कुठं झाडं दिसायला लागले. आणि मग साहेबांना म्हटलं बाबा तो तुम्ही घाबरू नका, आमच्याकडे नेचर केअरकडे कृषी WMF विल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला नंबर 1 रिझल्ट आहे, तुम्ही सोडून बघा. मग त्यांचं क्षेत्र जवळपास 20-25 एकर आहे. 10 एकरवरती मी त्यांना 30 किलो प्रॉडक्ट दिला कृषी WMF. आणि त्यांना ती प्रोसेस आता त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने सगळं ती प्रोसेस करून तो प्रॉडक्ट ठिबकद्वारे सोडून दिला. तर आज तुम्ही आता ऐकताय त्यांच्याकडनं की 100% आज करडी त्यांची जवळपास 10 एकर करडी पूर्ण आज वाचलेली आहे. करडी जिवंत आहे आणि उत्पादन पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मिळणार आहे. जवळपास 4x1 फुटावरती जवळपास त्यांची लागवड आहे. ठिबकच्या सहाय्याने त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन वगैरे केलेलं आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी हा नवीनच प्रयोग आहे करडीमधलं एवढं अंतर म्हणजे. आणि विशेष करडईची व्हरायटी ही परभणी विद्यापीठाची 80 ही व्हरायटी आहे आणि चांगल्या पद्धतीनं प्लॉट फुललेला आहे. त्यात एक अपेक्षित उत्पादन किती आपल्याला एकरी? एक 15 क्विंटलच्या पुढे जायला पाहिजे. एकरी अंदाजे 15 क्विंटलपर्यंत तर एकरी उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. आभार. ओके सर, राईट.